नमस्कार मित्रांनो, मी सतीश सोळंके स्वागत करतो आपल्या मराठी रिसर्चर या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, 10 जानेवारी 2007 इंडिया लॉन्च अन एक्सपेरिमेंटल स्पेस कॅप्सूल इन स्पेस। स्पेस कॅप्सूल म्हणजे काय तर इंडियाने कॅप्सूल टाइप एक प्रोटोटाइप तयार केला होता आणि त्याला PSLV या लॉन्च व्हेइकलने डिप्लॉयमेंट केलं होतं। स्पेस कॅप्सूल हा 12 दिवस पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये फिरत होता। स्पेस कॅप्सूल डिप्लॉयमेंट करण्याचा एक इंटेंट होता, तो म्हणजे त्याला डिप्लॉयमेंट करून तो पुन्हा पृथ्वीवर रिटर्न येतो का नाही हे चेक करणे। आणि तो पृथ्वीवर रिटर्न आला बे ऑफ बेंगॉल येथे तो कलेक्ट केला गेला। देशाचं पहिलं मिशन जे भारतीय ॲस्ट्रोनॉटला स्पेसमध्ये पाठवणार आहे आणि त्या मिशनचं नाव आहे गगनयान मिशन। गगनयान मिशन हे पूर्णपणे महत्त्वाकांक्षी आणि स्वदेशी आहे। यामध्ये 2007चा टेक्नॉलॉजी स्पेस कॅप्सूल जो पाठवण्यात आला होता त्याची टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे। गगनयान मिशनहून असे सिद्ध होते की भारताकडे आता मानवाला अंतराळात पाठवणे आणि त्यांना पुन्हा सुखरूप परत आणणे ही टेक्नॉलॉजी आता भारताकडे उपस्थित आहे असे सिद्ध होते। 9,023 कोटी रुपये केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केले आहे आणि अमेरिका, चीन आणि रशिया यानंतर भारत हा 4थ्या क्रमांकाचा देश राहील ज्या देश मानवाला अंतराळात पाठवले आणि त्यांना सुखरूप परत आणले। गगनयान मिशनसाठी 4 ॲस्ट्रोनॉटचं सिलेक्शन झालेलं आहे। त्यापैकी ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला हे 4ही जण इंडियन एअर फोर्सचे आहेत। गगनयान मिशन म्हणजे काय तर 2025 पर्यंत 3 ॲस्ट्रोनॉट्सला पृथ्वीच्या 400 किलोमीटरच्या ऑर्बिटमध्ये 3 दिवसासाठी ठेवण्यात येईल आणि त्यांना पृथ्वीवर सुखरूप परत आणण्यात येईल। ॲस्ट्रोनॉट्सला पाठवण्या अगोदर जुलै 2024 मध्ये योम मित्र नावाच्या एका रोबोटला पाठवण्यात येणार आहे आणि नंतरच 2025 मध्ये या 3 ॲस्ट्रोनॉट्सला पाठवण्यात येणार आहे। 4 ॲस्ट्रोनॉट्सचं सिलेक्शन झालेलं आहे, पण 3 ॲस्ट्रोनॉट मिशनचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे यामध्ये सर्व टेक्नॉलॉजी ही स्वदेशी आहे। फक्त स्पेस सूट हे रशियाकडून मागवण्यात आलेले आहे। 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे LUM Mark 3 हे लॉन्च व्हेइकल, दुसरं म्हणजे क्रू मॉडेल म्हणजे ॲस्ट्रोनॉट्सला एक राहण्यायोग्य जागा आणि तिसरं म्हणजे ई क्लास म्हणजे एन्व्हायरमेंटल कंट्रोल अँड लाईफ सपोर्ट सिस्टीम। मित्रांनो, बँगलोरमध्ये इस्रोचं हेडक्वार्टर आहे आणि ते गगनयान मिशनला मॅनेज करत आहे। मित्रांनो, इस्रो या मिशनसाठी LUM 3 हे लॉन्च व्हेइकल वापरण्यात आणि हे लॉन्च व्हेइकल 3 स्टेजेसमध्ये डिवाइड झालेलं आहे। त्यापैकी 2 स्टेजेसमध्ये लिक्विड फ्यूल आणि फायनल स्टेज म्हणजे क्रायोजेनिक इंजिन मध्ये लिक्विड हायड्रोजन अँड लिक्विड ऑक्सिजन ॲज अ फ्यूल वापरण्यात येणार आहे। फेब्रुवारीमध्ये इस्रोने क्रायोजेनिक इंजिनच्या टेस्ट घेतल्या आणि ते मानवासाठी तत्पर आहे असे प्रमाणित केले। 14 फेब्रुवारी रोजी क्रायोजेनिक इंजिनची फायनल टेस्ट घेण्यात आली, ती महेंद्रगिरी तामिळनाडू येथे घेण्यात आली होती। ई क्लास हा स्पेस शटल मधील जीवन टिकवून ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण तेथे हवेची गुणवत्ता आणि पाणी पुरवठा मेंटेन केला जातो, तसेच तापमान, कचरा विल्हेवाट आणि अग्नी सुरक्षा देखील मेंटेन केली जाते। ई क्लास स्वदेशी बनावटीचा आहे कारण दुसरे देश ही टेक्नॉलॉजी भारतासोबत शेअर करत नव्हते, म्हणून इस्रोने स्वदेशी बनावटीचा हा ई क्लास तयार केला आहे जेथे स्पेसमध्ये जीवन टिकवून ठेवले जाते। मित्रांनो, तुम्हाला असा एक प्रश्न पडला असेल की गगनयान मिशनचा देशाला काय फायदा होईल, तर तो फायदा अशा प्रकारे होईल। सोलार सिस्टीम आणि त्या पलीकडील गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी भारत परवडणारे आणि शाश्वत टेक्नॉलॉजी ही विकसित करत आहे। अंतराळ संशोधन आणि वैज्ञानिक शोध घेण्यासाठी भारताकडे आता विकसित टेक्नॉलॉजी विकसित होत आहे। ग्लोबल स्पेस स्टेशनच्या डेव्हलपमेंटमध्ये भारत सक्रियपणे सहकार्य करत आहे आणि राष्ट्राच्या आवडीचे वैज्ञानिक शोध घेण्यासाठी भारताकडे तत्पर टेक्नॉलॉजी ही तयार होत आहे। डेव्हलप्ड सायन्स आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रांमध्ये आता रोजगार निर्मिती होऊ लागली आहे। हा एक महत्त्वाचा आव्हानात्मक आणि शांततापूर्ण उद्दिष्टांच्या वाटणीद्वारे आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि जागतिक सुरक्षा मजबूत करेल। हे फायदे जी काही गगनयान मिशनद्वारे भारताला होतील। मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।